खूप कौतुक की सुट्टीच्या दिवशी पण तुम्ही आलात, एवढं मन लावून अत्यंत शांत चित्ताने तुम्ही वाचन केलं। आता हे जे वाचन आहे हे वाचन करताना खरोखर तुमचं मन हे त्या पुस्तकाच्या अक्षरांमध्ये होतं तर थोडं इकडं तिकडं भटकून येत होतं, हे थोडं तुमचं तुम्ही शोधायचं। वाचन करत असताना मन लवकर एकाग्र होत नाही। एकदा त्या पुस्तकाच्या जगात आपण प्रवेश केला आणि ते जग आपणाला आवडायला लागलं, अनेक लोक त्याला बेबी युनिवर्स म्हणतात, त्या छोट्या जगामध्ये आपण रमायला लागलो की मग आजूबाजूचं भान राहत नाही। ते हळूहळू येईल। अनेक नवीन लोक आलेत, आपण त्यांचं हार्दिक स्वागत करू। पुन्हा एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवू। 1 ऑक्टोबर महिन्याचा दुसरा रविवार हा उपक्रम या ठिकाणी क्लोज करू, थांबू। याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये आपलं बुकिंग होणार नाही, कारण तुमची परीक्षा आहे। मी तुम्हाला वाचायला जरी बोलावलं तरी सुद्धा तुम्ही अभ्यासाची पुस्तकं घेऊन या आणि बुकीजमध्ये अभ्यासाची पुस्तकं वाचणं अपेक्षित नाही। म्हणून पुढचं बुकीज आपण 11 जानेवारीला निश्चित करतो। 11 जानेवारीला, 12 जानेवारीला तुम्हाला माहिती आहे राष्ट्रीय युवा दिन आहे, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि सोबतच मा जिजाऊ यांची सुद्धा जयंती आहे। त्यांच्यापासून एक प्रेरणा आपल्याला 12 तारखेला दरवेळेस मिळतेच। आपण 11 तारखेला परत एकदा भेटणार आहोत। एक विनंती, पुढच्या 11 जानेवारीला जेव्हा आपण भेटू तेव्हा आत्ता जे पुस्तक घेतलंय ते पूर्ण झालं पाहिजे। हेच पुस्तक 11 जानेवारीला तुम्ही वाचत असाल तर मग तुमचं वाचन सुधारलंय असं वाटत नाही। एवढा एक बदल तुम्ही करावा असं मला वाटतं। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, वाचन काय करतं तर पाण्यामध्ये जी तुरटी काम करते ना, ते वाचन आपल्या आयुष्यामध्ये करत असतं। तुरटीमुळं काय होतं, जो पाण्यामध्ये असणारा गाळ आहे तो तळाशी जाऊन बसतो। पुस्तकाच्या वाचनामुळे सुद्धा आपल्या मनामधले जे विकार आहेत, विखार आहेत, राग आहे, संताप आहे, चिडचिड आहे, ही सगळी तळाशी जाऊन बसते। पण नुसतं वाचून काहीच होत नाही, ती सगळी जी मनाच्या तळाशी साचलेला मळ आहे, घाण आहे, ती काढून पण टाकावी लागते। ती कशी बाहेर पडते तर ती लिहिण्यातून बाहेर पडते। समर्थ रामदासांनी काय म्हटले तुम्हाला माहिती आहे की दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे। म्हणजे दररोज काहीतरी आपण लिहिलोत ना तर आपल्या मनामधले विकार आणि विखार हे हळूहळू त्यांचं कॅथार्सिस होऊ शकतं। म्हणून आता आपण फक्त वाचनावर पुरतं सीमित आहोत, पण जानेवारीमधल्या बुकीजपासून वाचनाकडून लेखनाकडे असा सुद्धा वळण्याचा प्रयत्न आणि प्रयोग आपण तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यानं करणार आहोत। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत।